तुम्ही जो सायकॉलॉजिकल अँगल घेतलात, त्यावेळेला गोदरेजमध्ये आम्ही हा डिसिजन घेतला की एरोस्पेस आपण तयार करायचं आणि एक वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी असायला पाहिजे. त्यावेळेला IBचे लोक आमच्याकडे इन्स्पेक्शनला यायचे, इंटेलिजंट ब्युरोचे. आणखीन ते नेहमी सांगायचे आम्हाला की तुमच्यावरती बाहेरचा कोणी येणार नाही आहे. आज ज्या पद्धतीने जग चालू आहे 21व्या शतकामध्ये, पूर्वीचे हेरगिरी करणारे लोक यायचे. आणखीन आपण अगदी ते आपल्या शिवाजी महाराजांपासून बघतोय की वेश बदलून कसे जायचे, आणखीन हेरगिरी करून यायचे. आता तुमच्यातलंच कोणतरी असणार आहे आणि त्याला फोडणं इतकं सोपं आहे आणि त्याचा ॲक्सेस जो असणार आहे तो आमच्या माणसाला त्या लेवलचा ॲक्सेस कधीच मिळणार नाही. आणि त्याच्या नकळतच हॅक होईल सगळं. नाही, त्याच्या नकळत नाही, त्याला कळूनसुद्धा हॅक होईल. पण तो तुमच्यातलाच माणूस असणार आहे ज्याच्यावरती तुमचा कॉन्फिडन्स आहे, जो तुमच्याबरोबर 10-15 वर्ष काम करतो आहे. मग आता त्याला ओळखायचं कसं? तर ते म्हणाले की 2 पद्धतीने आहेत. एक तर त्याचं वागणं बोलणं याच्यावरती प्रत्येक म्हणजे जी काय आमच्याकडे माणसं होती त्या प्रत्येकावरती आमचं HR आणि प्रत्येक आमचा मॅनेजर सुपरवायझर एकमेकांवरती आम्ही लक्ष ठेवून असायचो. जसं रशियाची ओळखायचा. रशियातली KGB सिस्टीम होती की ते बाकीच्या लोकांवरती करायचे, पण प्रत्येक KGBच्या माणसावरती दुसरा KGBचा माणूस पण असायचाच. आणि ज्या वेळेला तुम्हाला त्या माणसामध्ये बिहेवियरमध्ये त्याच्या राहणीमानावरती तो काही कपडे घालतो आहे तर आता ब्रँडेड कपडे झालेत का त्याचे, इतके दिवस 2 व्हीलर होता आता चांगल्या प्रकारची 2 व्हीलर झाली का, जी तुमच्या सॅलरी देत आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही तो करू शकतो का, त्याची घरची परिस्थिती काय आहे, दोघं नवरा बायको नोकरी करतात का, हे अशा पद्धतीचे ते आम्हाला जास्त प्रश्न विचारायचे की ह्याच्यावरती तुमचं लक्ष आहे का. तुम्ही पेरिफेरियल सिक्युरिटी नाही केली तरी कोणी घेऊन जाणार नाही तुमचं, तुमच्यातलाच माणूस जाईल आणि तो तुमच्यातला माणूस इतक्या सहजतेने करून घेईल तुमचा विश्वास संपादन करून की तुम्ही त्याच्यावरती कधी डाऊटच करणार नाही. आता हे सध्या जे आपण बघतोय युद्ध चालू आहे मध्य पूर्वेमध्ये ते पसरत आहे, तर यामध्ये आपल्या भारताची काय केपेबिलिटी आहे? कारण आपल्याला कसं आपण सुरक्षित आहोत, आपल्यापर्यंत हे पोचलं नाही अजूनही. तर भारताची केपेबिलिटी काय आहे? आपण भारतीय म्हणून काय केलं पाहिजे? ती केपेबिलिटी वाईज आत्ता गेल्या मला वाटतं 5-10 वर्षामध्ये आपण केपेबिलिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढवली. आणि जे काही आपल्याला बाकीच्या देशांकडनं जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे किंवा आपल्याला डेव्हलप करायला अजून काही वर्ष लागतील, आता त्याच्यामध्ये आपण LCA खरं आपला प्रोग्राम जो आहे, जे फायटर जेट तेजस जे आपण म्हणतो, तर त्याची कमीत कमी आज 60 ते 70 विमानं आपल्याकडे हवी होती, जी फक्त आत्ता 20 की 25च आहेत आणि आणखीन 10-12 या वर्षामध्ये येतील आणखीन. म्हणजे एक स्क्वॉड्रन आपलं कंप्लीट झालेलं आहे. बाकीचे अजून जे काही 4 स्क्वॉड्रनसाठी आपण तयारी करत होतो ती मागे पडत आहेत, कारण त्याच्यामध्ये आपल्याकडे इंजिन नाही आहे. इंजिन टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे. पण ज्या ठिकाणी आपल्याला आता S-400 सारखी यंत्रणा आपल्याला दिली, पण ती नुसती यंत्रणा आपल्याकडे असून फायदा नाही आहे. त्याला जो डेटा फीडबॅक द्यायला पाहिजे तो आपण चांगल्या प्रकारे दिला आहे का, तर मला वाटतं आपल्याला ते आपण चांगलं आत्मसात केलं आहे. आकाशसारखी आपली जी सरफेस टू एअर सिस्टीम जी आहे ती चांगली डेव्हलप केलेली आहे. जी बराक मिसाईल इस्रायलची आहे त्या पद्धतीची किंवा त्याच्यावरनं आपण इन्स्पिरेशन होऊन ती केलेली आहे. मग त्याच्यामध्ये इस्रायलची काही आपल्याला मिसाईल्स मिळालेली होती किंवा त्यांची आपल्याला काही टेक्नॉलॉजी मिळालेली होती. पण ह्या सगळ्याचं इंटिग्रेट करून प्रत्येकाला एकमेकाला पूरक कशी करता येईल. म्हणजे मगाशी आपण आयर्न डोम जर म्हटलं तर आयर्न डोमचे 4 प्रकार असतात की पहिलं तुमच्या 100 किलोमीटरमधनं एखादं तुमच्यावरती जर आलं तर त्याला फास्टेस्ट रिस्पॉन्समध्ये पाहिजे, कारण अंतरच तेवढं कमी आहे. 100 किलोमीटरवरनं आलेलं मिसाईल तुमच्या अंगावरती कुठल्याही क्षणी येऊ शकतं तुम्हाला डिटेक्ट झाल्यापासून. मग ते कसं करायचं? मग 100च्या पुढे 400 किलोमीटरपर्यंत कसं करायचं, 400 किलोमीटर ते 4000 किलोमीटरपर्यंत कसं करायचं. आणि जसजसं लांबून येईल आणि जसजसं ते मोठं मिसाईल असेल तितकं त्याची डिस्ट्रक्शन कपॅबिलिटी आणि तितकं त्याच्यावरचं जे ऑनबोर्ड इलेक्ट्रॉनिक्स आहे, म्हणजे हा जो इंटेलिजन्स आपण म्हटला की स्वतःची डायरेक्शन ते बदलू शकतं, ह्या एवढ्या कॅपॅबिलिटीज त्याच्यामध्ये येऊ शकतात. छोट्या मिसाईलमध्ये तुम्हाला पेलोड किंवा जो काही बे मिळतो की त्याच्यामध्ये वॉरेडही पाहिजे, प्लस हे एवढं सगळं रडार आणखीन सीकर सगळे लावायचे आहेत, तर मग तुम्हाला अंतर वाढवायला पाहिजे, ते मिसाईल मोठं करायला पाहिजे, ते रॉकेट मोठं करायला पाहिजे. मग ते जवळच्या अंतरावरनं तुम्ही सोडू शकत नाही. तर तशा त्या अशा फेजेसमध्ये केलेले असतात ते. एअरपोर्टवरती जर आपण बघितलं तर 2 प्रकारचे आपल्याला रडार्स दिसतात. एक असं पूर्ण छत्री नसते ते, पण असा छत्रीचा एक सेक्टर असतो, तेच असं गोलगोल फिरत असतं.
ते एकदम जेव्हा तुम्ही 20 किलोमीटर अंतरावरती येता त्यावेळेला ते डिटेक्ट करतं, पण त्याची ॲक्युरसी एकदम बेस्ट असते. आणि जेव्हा आपण 200 किलोमीटरवरती साधारण प्रत्येक एअरपोर्टच्या जे कमर्शियल मोठी एअरपोर्ट्स आहेत ते, आता बारामतीसारखं एअरपोर्ट आहे ते वेगळं आहे की तिकडे अशा प्रकारची सिस्टीमच नाही आहे. पण मुंबई, दिल्ली, कलकत्ता किंवा आता जी नवीन उडान याच्यामध्ये जे आपण रडार्स करतो आहे ती 200 किलोमीटरपर्यंत आपण हे करतो आहे की 200 किलोमीटर रेडियसमध्ये ते एअरक्राफ्ट आलं की ATC जे एअर ट्रॅफिक कंट्रोलर जो आहे तो त्या पायलटशी कम्युनिकेशन चालू करतो आणि त्याचे आयडेंटिफिकेशन विचारतो. त्याच्या लिस्टमध्ये बघतो आहे की हे एअरक्राफ्ट आत्ता शेड्यूल्ड आहे का आपल्या टेरिटरीमधनं जाण्यासाठी, तर त्याला तो परमिशन देतो. नाहीतर तो इमिजिएटली अलर्ट देतो आणि त्याच्या बाजूला मग आपले एअरफोर्सचे हे जाऊन त्याला ते थांबवायचा प्रयत्न करतात किंवा त्याला लँड करायला लावतात ते. आता ह्याच सगळ्या सिस्टीम आपल्याला मिलिटरीमध्ये वॉरमध्ये करायचे आहेत की येणारं एअरक्राफ्ट जे आहे ते आपलंच आहे का. आता फ्रेंडली आपण आता ऐकलं या इराण वॉरमध्ये सुद्धा फ्रेंडली फाईटमध्ये आम्ही आमची 4 एअरक्राफ्ट ऐकलं. कोण बिलीव्ह करेल की तुम्ही तुमची एअरक्राफ्ट मारताय म्हणजे याला काय अर्थ राहिला. त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी आहे जे आता आपण सांगू शकत नाही आत्ता काय आहे, ते येईल थोड्या दिवसांनी बाहेर. तर असं ते आयर्न डोम तुम्ही टप्प्याटप्प्यात तुम्हाला वाढवायला लागतं आणि त्या प्रत्येक टप्प्यावरती त्याचे रिस्पॉन्स द्यावा लागतो. आणि फॉर्च्युनेटली इस्रायलला आज इराणमधनं येणारं 2 ते 2.5 मिनटं त्यांना तो वेळ मिळतो आहे, अंतर जास्त असल्यामुळे आणि त्यांच्याकडे सुपरसॉनिक मिसाईल्स नसल्यामुळे. त्यामुळे त्यांचं आयर्न डोम आत्ता चांगलं चालणारच. पण ज्यावेळेला डिस्टन्स कमी आहे भारत पाकिस्तानसारखं, भारत बांगलादेशसारखं, त्यावेळेला तो त्या रिस्पॉन्स देऊ शकेल का. त्यामुळे आत्ता ते सांगतात 90% आम्ही पाडली म्हणून, तरी 10% आतमध्ये पडता येतच ना. इथे तर उलटं होऊ शकेल डिस्टन्स कमी असल्यामुळे की तुम्ही डिटेक्ट केलं लगेच, तुमचा रिस्पॉन्स पण झाला पण तेवढा वेळच पुरला नाही तुम्हाला. मग त्यासाठी स्पीड तुम्हाला महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी सायबर महत्त्वाचं आहे की त्याच्यावरती जे इन्क्रिप्टेड केलेलं आहे त्या मिसाईलवरती तेच तुम्ही ते घालून, म्हणजे मिसाईल त्याच्यावरती करूच नका. त्याला त्याचं म्हणजे आपण जॅमिंग जसं करतो तसं त्या मिसाईलच्या बाजूने जॅमिंग करून टाका. GPS किंवा जे काय त्याचं कम्युनिकेशन आहे ते खूपच म्हणजे हे इतकं मला असं वाटतं इव्हॉल्विंग आहे, खूप जास्तीत जास्त प्रगत होते, आधुनिक होते आणि तितकीच सुरक्षितता मात्र कमी होत चाललेली आहे. म्हणजे जगामध्ये एकीकडे आपण म्हणतो की शांतता नांदली पाहिजे आणि एकीकडे मात्र आपण हे सगळं खूप डेव्हलप करतो आहे. म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपण शेवटी शत्रूनी समोरून अटॅक केला तर आपल्याला तर आपली कॅपेबिलिटी वाढवायलाच पाहिजे, नाही का. नेव्हर एंडिंग वॉर आहे हे बरोबर आहे, हे नेव्हर एंडिंग वॉर आहे. आणि काय माहिती आता काय होणार आहे युद्धाचं. भारत मात्र आपला कसा एक सुरक्षित राहिला पाहिजे, पण त्याचबरोबर एक दहशत निर्माण झाली पाहिजे की पटकन या देशाला हात नाही लावता कामा, असं एक मला वाटतं. आपले प्रयत्न चालू आहेत त्या बाबतीत की नुसतंच आपण डिफेन्स करत नाही, आपण थोडं अटॅकिंग याच्या मूडमध्ये सुद्धा आपल्याला दाखवतो आणि आपण वारंवार दाखवून दिलेलं आहे ते. तर या ऑन दिस नोट मला असं वाटतं आपण थांबूया इथेच. तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. खूप काही शिकायला मिळालं. तुम्ही 2 वर्षापूर्वी आला होतात आणि आता आज परत भेटीमुळे खूप आनंद झाला. आणि जे काही तंत्रज्ञान कसं प्रगत होत चाललं आहे आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळाली, आपल्या प्रेक्षकांनासुद्धा माहिती मिळाली. परत एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्व काहीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काही क्लिप्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.